जर डोंगरच संपले तर पर्यावरणाचं काय होईल असा प्रश्न आता चिडून देशाच्या सुप्रीम कोर्टाने विचारलाय. कारण आपल्या देशातीलच नाही तर जगातील सर्वात जुनी समजली जाणारी अरवली पर्वतरांग आता गायब होत चालली आहे. तुम्ही बरोबर ऐकलत. अलीकडच्या काळात एकट्या राजस्थानमधल्या पर्वताच्या तब्बल 31 टेकड्या गायब झाल्याचा रिपोर्ट समोर आलाय. पर्यावरणाच्या दृष्टीने हे चित्र अत्यंत धक्कादायक आहे. कारण ही सर्वात जुनी पर्वतरांग आहे जी अब्जावधी वर्षापासून भारताची उत्तर सीमा सुरक्षित ठेवत आली आहे. थार वाळवंटाच्या उष्ण वाळूला दिल्लीपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारी एक नैसर्गिक भिंत आहे आणि कोट्यवधी लोकांसाठी पाण्याचा एक मुख्य सोर्स बनून उभी आहे. पण आज तीच आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी शेवटची लढाई लढतीये. याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच संतप्त प्रश्न विचारलाय. हा प्रश्न फक्त पर्वतालगतच्या 4 राज्यांचा आता राहिलेला नाहीये. संपूर्ण देशांवर आणि जागतिक हवामान बदलावर त्याचा परिणाम होणार आहे. तो नेमका कसा? एक एक करून टेकड्या कशा गायब होत आहेत? अरवली वाचवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ग्रीन प्रकल्पाची सध्याची परिस्थिती काय? हे सगळं या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार, मी मोहिनी जाधव. तुम्ही पाहत आहात लगावबत्ती. तर सध्या अरवली पर्वत चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने राजस्थान आणि हरियाणा सरकारला दिलेले कडक तंबी. गेल्या काही दशकांमध्ये खाण माफियांनी आणि बेकायदेशीर बांधकामांनी अरवलीचे लचके तोडलेत. 2024-25 मध्ये कोर्टाने अशा सर्व प्रकारच्या अवैध खाणकामांना स्थगिती देताना स्पष्ट केलं होतं की जर हे असंच सुरू राहिलं तर उत्तर भारताचं वाळवंटीकरण होण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. जे डोंगर नष्ट झाले ते पुन्हा रिस्टोअर करण्याची जबाबदारी सरकारवरच टाकली आहे. पण हा विषय काही या 2 ते 4 वर्षातला नाहीये. अरवली वाचवण्यासाठी पर्यावरणवादी 2004 पासून कोर्टामध्ये लढा देत आहेत. 2004 मध्ये भारत सरकार विरुद्ध MC मेहता अशी केस चाललेली. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने या खटल्यात एक ऐतिहासिक विधान केलेलं. अरवली ही केवळ राज्याची संपत्ती नाहीये तर तो नॅशनल हेरिटेज आहे. पुढे याच निकालामुळे फरीदाबाद आणि गुरुग्राम मधील खाणकामावर पहिल्यांदा मोठी बंदी आणली. त्यानंतर अरवली संदर्भात कोर्टामध्ये आणखी एक खटला चालला. भारत सरकार विरुद्ध TN गोदावर्मन थिरुमुलपाद खटला. या प्रसिद्ध खटल्यातील निकालाने जंगल शब्दाची व्याख्याच बदलली. महसूल नोंदीमध्ये नाव असो वा नसो, जर तिथं झाडं आहे तर तो वन विभाग मानला जाईल आणि तिथं 1980चा वन संरक्षण कायदा लागू होईल असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिलेला. त्यामुळे खाजगी मालकांना तिथं वृक्षतोड करणं कठीण झालं. पण इतक्या कठोर भूमिकेनंतरही आता सुप्रीम कोर्टालाच धक्का बसलाय. कारण 2018चा एक रिपोर्ट समोर आलाय. त्यात सॅटेलाइट इमेजेस दिसत आहेत. त्यानुसार राजस्थानमधील 128 पैकी 31 टेकड्या मानवी हस्तक्षेपामुळे पूर्णपणे गायब झाल्याचं समोर आलंय. कोर्टानेच नेमून दिलेल्या केंद्रीय सक्षमीकरण समिती CEC ने हा अहवाल मांडलाय. त्यानुसार नकाशावर दिसणारे डोंगर वास्तवात शिल्लकच राहिलेले नाहीयेत. भविष्यातील धोक्याची चाहूल लक्षात घेऊन या विनाशाला रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून केंद्र सरकारने एक महाप्रकल्प आखलाय. 2023 साली या प्रकल्पाची घोषणा देखील झाली. द ग्रेट ग्रीन वॉल ऑफ इंडिया हा प्रकल्प काय ते सांगते. आफ्रिकेच्या ग्रीन वॉल पासून प्रेरणा घेऊन आता या प्रकल्पाअंतर्गत पोरबंदर ते पाणीपत पर्यंत 1400 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद असा एक घनदाट हरित पट्टा तयार केला जाणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात हरियाणातील 75 जलस्रोतांचं पुनर्जीवन केलं जाईल. इथं परदेशी झाडं न लावता बाभळ, पळस, कडुनिंब यांसारख्या देशी झाडांवर भर दिला जातोय, जेणेकरून तिथली इकोसिस्टीम हे नैसर्गिकरित्या टिकू शकेल. हा प्रकल्प कागदावर इतका आदर्श दिसत असला तरी वास्तवात कागदावरचा हा प्रकल्प जमिनीवर उतरवणं हेच मोठं चॅलेंज सरकार समोर सध्या उभं आहे. यातली पहिली अडचण म्हणजे जमीन संपादन. अनेक जमिनी खाजगी मालकीच्या आहेत. दुसरी अडचण म्हणजे अवैध बांधकाम. आजही अरवलीच्या जंगलामध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस उभे राहत आहेत. तिसरी मोठी अडचण म्हणजे राज्यांचा समन्वय. कारण अरवली पर्वतरांग कुठल्या एका राज्यात नाहीये तर ती गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4ही राज्यांमध्ये पसरलेली असल्यामुळे या प्रकल्पासाठी ही 4ही राज्य एकत्र आल्याशिवाय ही ग्रीन वॉल पूर्ण होऊ शकत नाही. आता जर आपण अरवली वाचवू शकलो नाही तर भविष्यात त्याचे परिणाम भीषण असतील. हा धोका समजून घेण्यासाठी आधी अरवलीचं महत्त्व काय ते समजून घ्या. तर अरवली ही फक्त एक पर्वतरांग किंवा दगडधोंड्यांचा ढीग नाहीये. ती गुजरातच्या पोरबंदरपासून दिल्लीपर्यंत 700 किलोमीटर पसरलेली एक ढाल आहे. ढाल कशा अंगाने तर ही रांग थार वाळवंटाच्या वाळूच्या वादळांना अडवते.
जर अरवली नसेल तर दिल्ली, हरियाणा आणि पंजाब काही वर्षात वाळवंट होतील. झपाट्याने बदलत चाललेल्या हवामानामुळे हे वाळवंटाचं वादळ देशभरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुपीक जमिनींचं वाळवंटात रूपांतर होईल. मान्सूनचं वारं अडून देशात पाऊस पाडण्यात अरवलीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे डोंगर पावसाचं पाणी जमिनीत मुरून एक प्रकारे वॉटर रिचार्ज झोन म्हणून काम करतात. डोंगरांच्या सततच्या उत्खननामुळे या भागातली भूजल पातळी शेकडो फूट खोल गेली आहे. ही पातळी भविष्यात इतकी खाली जाईल की शहरांना पिण्याचं पाणीही मिळणार नाही. दिल्लीसारखी राज्य वाढत्या प्रदूषणाचा सामना करत असताना अरवलीच्या जंगलांमुळे हे प्रदूषण काही प्रमाणात का होईना शोषून घेतलं जात आहे. पण या भागातली ही फुफ्फुसं निकामी झाली तर इथली हवेची गुणवत्ता आणखी खालावेल आणि उन्हाळ्यात तापमानाचा पारा हा 50 ते 55 अंश सेल्सिअस पार करेल. इथं बिबट्या, नीलगाय आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांचं वास्तव्य आहे. या प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालल्यामुळे मानव प्राणी संघर्ष हा वाढताना दिसतोय. आपण सध्या बिबट्याच्या घुसखोरीला फेस करतोच आहोत. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता. सुप्रीम कोर्टाचा कडक पवित्रा, गायब होत चाललेल्या टेकड्या आणि उत्तर भारतात वाढलेली भीषण उष्णता या 3 गोष्टींमुळे अरवलीचा विषय सध्या हॉट टॉपिक बनलाय. पण तरी हा प्रश्न केवळ जमिनीच्या तुकड्याचा नाहीये, तर भारताच्या हवामान सुरक्षेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आता स्थानिकही राहिलेला नाहीये, तो हवामान बदलासारख्या जागतिक संकटाशीही जोडला जातोय. ग्रीन वॉल सारखे प्रकल्प ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. सुप्रीम कोर्टाचे कडक निर्बंध आणि फक्त कायदे करून चालणार नाहीत, तर प्रशासकीय इच्छाशक्ती आणि स्थानिक लोकांचा सहभाग यांच्या जोरावरच आपण ही भारताची नैसर्गिक ढाल वाचू शकतो. काय वाटतं तुम्हाला? पर्यावरणाच्या या मोठ्या संकटावर आपण कशी मात करू शकतो? कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा.